ज्या भिल्लाला रोजची मृगया देत होतो त्याला गायीचा मृतदेह पुरून टाकायला सांगून त्याच्या हाती अभद्र धनुष्य विसर्जित करून त्याला म्हणालो, आजपासून मृगया संपली. महेंद्राची चढण चढताना पोटऱ्याचे स्नायू कधी नव्हे ते दाटून आले. आश्रमाच्या आवारात पाऊल टाकताना गायीच्या गोठ्यातील मंजूळ घंटा नेहमीप्रमाणे मला मधुर वाटल्या नाहीत. स्मशानवाद्यासारख्या भयानक भेसूर वाटल्या त्या. काही न खाताच, प्रार्थनाही न म्हणताच तसंच दर्भाच्या पथारीवर शरीर झोकून दिलं. निद्रेची आराधना करावी असं सुद्धा वाटेना. मृत्यूलाही लाजवणारी शुष्कता मनाला घेरून टाकत होती. आश्रमाभोवतीच्या कुंपणातील रात्रकिडे कर्कशपणे किरकिरत होते. त्या एकाच घटनेनं कवच कुंडल विलप करताना शरीराला झाल्या नव्हत्या एवढ्या सखोल यातना माझ्या मनाला झाल्या. आश्रमात ते दुःख कुणाजवळ बोलताही येणं शक्य नव्हतं. काही दुःखच अशी असतात की ती ज्याची त्यालाच मूकपणे सहन करावी लागतात. स्मृतीच्या अशा दुःखाचे काळे वस्त्र उसवून धागे काढून टाकण्यात कोणीही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तरीही त्याचा काळेपणा कमी करण्याचा यत्न मन करीत असतं. यालाच जीवन म्हणायचं. आनंदाची वृद्धी नसली तरी दुःखाची तीव्रता कमी करणं याचंच नाव जीवन. त्या मनस्थितीत अकृतवर्णाचं साहाय्य अमोल लाभलं. अल्पावधीतच त्याचे माझे स्नेहसंबंध दृढ झाले होते. माणूस जिथं राहतो तिथल्या सर्व वस्तूंबद्दल त्याला एक अभूत आकर्षण वाटत असतं, जवळीक वाटत असते. महेंद्र पर्वताबद्दल मला तशीच जवळीक वाटू लागली. समिधा गोळा करण्यासाठी त्याच्या दऱ्या शिखरातून फिरताना कधी कधी कुरणातील तृणपात्यावर दाटलेले झळकणारे दवबिंदू पाहिले की जीवन दवबिंदूसारखंच असतं असं म्हणणाऱ्या अश्वत्थाम्याची आठवण होई. त्यानं अनेक प्रसंगी ऐकवलेले दिव्य विचार मनातून उफाळून येत. कर्ण, तू कोण आहेस ते आत्मपरीक्षणानं जाण. आपल्या अंतरंगाचे ऐक्य साध, खंबीर हो. त्याचे विचार माझ्या दृष्टीने अविस्मरणीय नव्हेत काय? तशीच कधीतरी पर्वतावरील एखादी सतेज रानकेळ वृषालीची आठवण करून देई. घायपाताचा उभा दंड पाहताना निरामय प्रेमाचा शोण डोळ्यासमोर उभा राही. डेरेदार वटवृक्ष पाहिला की मन पितामहाच्या जीवनाची त्याच्याशी तुलना करण्यात गढून जाई. महानदीचं शांत पात्र माता पित्यांची स्मृती जागृत करी. त्या पात्रातील पाण्याचा भोवरा पाहताना मात्र युवराज दुर्योधनच त्यात मला दिसे. एखादं काटेफळं पाहिलं की गुरु द्रोणांची आणि पाणथळलेल्या जागेतील हिरवळ शेवाळ पाहिलं की हटकून शकुनी मामांची मूर्ती डोळ्यापुढं उभी राही. स्मृती या स्वतःच्या छायेसारख्या असतात. त्या अविरतपणे मनाचा असाच पाठपुरावा करतात. भगवान परशुरामांना पाहिलं की श्रीकृष्णाची स्मृती होई. डोळ्यांसमोर शिशुपाल वधाचा प्रसंग स्पष्ट उभा राही. त्या दिवसानंतर एकदाही कृष्ण मला भेटला नव्हता. असं हे आश्रमजीवन काळाच्या हातात हात घालून चाललं होतं. रात्री निद्राधीन होताना बालपणापासून घडलेल्या प्रसंगाचं दर्शन घेऊन थकलेलं मन भवितव्याचा वेध घेण्याची धडपड करी. पण तसा तो कोणाला तरी कधी अचूकपणे घेता आला आहे काय? अज्ञात भवितव्यात काय काय लपलेलं आहे हे माणसाला कळलं असतं तर जीवनाचा अहोरात्र चाललेला संघर्ष, कोलाहल, धडपड सर्व केव्हाच थांबलं असतं. पण असं काही होत नसतं. प्रत्येकजण आशेवर जगत असतो. मीही तशीच आशा उराशी धरून ब्रह्मास्त्राची आराधना करीत होतो. हस्तिनापूर सोडून 2 वर्षाचा काळ लोटला होता. ब्रह्मास्त्राचे दिव्य मंत्र संपत आले होते. या अस्त्रामुळं सूर्यकिरणावरही विजय मिळवता येणार होता. दिव्य आणि दीप्तिमान प्रकाशझोत सोडून कोणतीही कठीण वस्तू त्यात वितळून टाकता येणार होती. सर्व अस्त्रांमधील श्रेष्ठतम असं अस्त्र होतं ते. आणि अशी सामर्थ्यशाली विद्या भगवान परशुरामांनी एका पौर्णिमेला अभिचाराच्या मंत्रासह संपूर्णपणे माझ्या स्वाधीन केली. आचमनाचं पाणी माझ्या हातावर सोडताना ते गंभीरपणे म्हणाले, भार्गव, ही ब्रह्मविद्या आहे. दुर्बल आणि निशस्त्र यांच्यावरती कधी सोडू नकोस.
तसा प्रयत्न करशील तर ती तुझ्यावरच उलटेल. सामर्थ्याचा अर्थच दुर्बलांच्या हक्काचं संरक्षण हा आहे. आज्ञा भगवान. मी मातापित्यांव्यतिरिक्त प्रथमच एका दिव्य महापुरुषाच्या चरणावर श्रद्धेनं माझं मस्तक टेकविलं. जीवन धन्य झालं असंच वाटलं मला. माझ्या डोळ्यातील धन्यतेचे अश्रू त्यांच्या पुण्यपावन चरणावर ओघळले. आणि तुझे सुदैवाने आजच माझं वरुण व्रत संपलं आहे. त्याची सांगता म्हणून मी आज पूर्वसागरात दिवसभर उभा राहणार आहे. रात्रभर गायत्री मंत्राचं पुरश्चरण करून डोळे ताठरले आहेत. गेले 4 दिवस उपोषणात गेले. तेव्हा तूच आज माझ्याबरोबर कलिंग राज्यात चल. थोडा थकवा आहे शरीरात. त्यांनी व्याघ्र चर्मावरून उठताना मला आज्ञा केली. माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. मनाचा निर्धार करून मी होकारार्थी मान डोलविली. टाळाटाळ केली नाही. महेंद्र सोडून जाताना त्यांची ही शेवटची आज्ञा निमित्त सांगून टाळू नये असंच मला वाटलं. शिष्यगणांच्या जयकाराच्या घोषणातच आम्ही दोघं आश्रम सोडू लागलो. अकृत वर्णाचा निरोप घेताना माझा हात थरथरू लागला. पहिल्या प्रहराची सुरुवात होत असतानाच आम्ही आश्रमाचं कुंपण ओलांडलं. कवच नसल्यामुळं अलीकडं मला उन्हाची तिरीप जाणवत होती. तरीही गुरुदेवांसमवेत महेंद्राची चढण उतरताना मन कसं समाधानाने भरून आलं होतं. ब्रह्मास्त्राच्या प्राप्तीमुळं सामर्थ्याची जाणीव सुखवीत असावी. भार्गव, तुला कधीच विचारलं नाही, पण आज एक प्रश्न विचारण्याची इच्छा होते आहे. विचारा गुरुदेव. यथामती उत्तर देईन. मीही त्यांना विनयानं म्हणालो. तुझ्या कानांची पाळी कशामुळे तुटली आहेत? त्यांच्या परशूचा आघात मस्तकावर झाल्याचा मला भास झाला. एका वृद्ध ब्राह्मणाला माझ्या कानातील कुंडलं हवी होती. कान कापल्याशिवाय ती देता येणं शक्य नव्हतं, म्हणून ती मी कापून दिली. मी सत्य सांगून टाकलं. छान. भृगकुलाला शोभेल असंच तुझं वर्तन झालं. तुझ्या हाती माझी ब्रह्मविद्या सुरक्षित आहे असं मी मानतो. त्यांच्या परशूचं पातळ तळपत होतं. माझा कंठ शुष्क झाला होता. आता त्यांनी त्या ब्राह्मणाचं नाव विचारलं तर, पण ते काहीच बोलले नाहीत. चालता चालता आम्ही शेवटी एका विशाल वटवृक्षाखाली आलो. उतरताना होणाऱ्या त्रासामुळं घामाघूम झालो होतो. वटवृक्षाखाली गर्द छाया विश्रांतीसाठी मोहवीत होती. भार्गव, फार थकवा आला. थोडा वेळ विश्राम घेऊ या वटवृक्षाखाली आणि मगच पुढं जाऊ. गुरुदेवांनी आज्ञा केली. 4 दिवसाच्या उपोषणानं ते श्रांत झाले होते. आवाज क्षीण होता. वृक्षाच्या छायेत अंगावरचं व्याघ्र चर्म पसरून त्यावर ते पहुडले. उपोषण, जागरण आणि पर्वत उतरताना होणारे श्रम यांनी ते फार थकले होते. त्यांच्या वरुण व्रताचा आजचा शेवटचा दिवस होता. भार्गव, मस्तकाखाली आधारासाठी एखादा पाषाण आण. ते डोळे मिटून घेताना मला म्हणाले. मी अवतीभोवती पाषाण शोधला. तो मिळाला नाही. ज्यानं मला ब्रह्मविद्या दिली त्या महान तपस्व्याची एवढी क्षुल्लक मागणीही पूर्ण करता येत नाही हे पाहून माझं मन कष्टी झालं. झटकन पुढं होत खाली बसून त्यांचं जटाधारी विशाल मस्तक श्रद्धेनं उचलून घेत मी माझ्या मांडीवर ठेवलं. मांडीवरच्या भगव्या वस्त्राच्या स्पर्शानं त्यांनी डोळे उघडून माझ्याकडं अभिमानाने पाहत सांगितलं. भार्गव, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी. पण निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नकोस. निद्रा आणि कवचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत. तो महान योद्धा, दिव्य तपस्वी, जमदग्नी पुत्र, वीरातील वीर माझ्या सूतपुत्र कर्णाच्या मांडीवर शांतपणे निद्रा घेऊ लागला. माझ्या भाविक मनात भावनांचा हल्लकल्लोळ दाटला. अनेकांनी माझ्यावर फुलं उधळली होती. माझा जयघोष केला होता. पण एवढा परमोच्च भाग्याचा दिवस अखंड जीवनात मी कधीच अनुभवला नव्हता. महान क्षत्रियांना सुद्धा थरकवणारं क्षात्रतेज माझ्या मांडीवर विसावलं होतं. त्यांची दाढी तळपत होती. श्वास मंदगतीने चालले होता. माझी विचारचक्र मात्र वायुगतीनं धावत होती. जीवनाच्या कृतार्थतेचा तो दिवस होता. धन्यतेचा दिवस होता. एक घटका संपली आणि वटवृक्षाच्या फांद्या चुकवून काही प्रखर किरणं त्यांच्या दाढीधारीत सतेज मुद्रेवर पडली. त्यांची निद्रा चाळवली जाण्याची लक्षणं दिसताच मी दोन्ही हातांनी छत्र त्या प्रखर किरणांना थोपवण्यासाठी मध्ये धरलं.
गुरुदेवांचा श्वास पूर्ववत मंदपणे लयबद्ध चालू झाला. किरणांचे चटके हातावर झेलत मी निश्वास सोडला. वाटत होतं की गरगर धावणारी नियती इथंच कुठंतरी अशीच थांबावी. अन्यायी आणि अत्याचारी नराधमांना आपल्या परशुनं कंठस्नान घालणारा तो वीर योद्धा माझ्या मांडीवर तसाच शांत निद्रा घेत पहुडावा अनंतकाळ. त्यांनी शेजारी ठेवलेल्या परशूच्या धारदार पात्यावर श्रद्धेनं मी दृष्टी टाकली. त्यावर एक तीक्ष्ण दातांचा काळा कीटक आपल्या पायांची वळवळ करीत फिरत होता. त्यांच्या शरीर रचनेवरून तो लाकडं पोखरणारा तीक्ष्ण दातांचा अलर्क कीटक होता हे मी ओळखलं. करमणूक म्हणून मी त्या क्षुद्र कीटकाच्या हालचाली बसल्या बसल्याच एकटक न्याहाळू लागलो. परशूच्या पात्यावर त्यानं 1-2 मंडलं सहज घेतली. ती पाहताना मला वाटलं प्रत्येक माणसाचं जीवन हे त्या कीटकासारखंच असतं. जगाच्या परशूवर ते अशीच मंडलं घेत असतं.